नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय जगद्गुरु रामानंदाचार्यजी यांच्या मराठवाडा पीठावरती श्री क्षेत्र सिमरगवन मध्ये आपण पोहोचलो आहोत। कारण की पाहतोय दत्त जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात जल्लोषात संपन्न झाला। या ठिकाणी जगद्गुरु श्रींचे आगमन सुद्धा झालेले आहे। 1 तारखेपासून या ठिकाणी आपण 1 तारखेपासून पाहतोय संपूर्ण मराठवाड्यातून अनेक राज्यातून भाविकांची लांबच लांब रांगा लागलेले आपल्याला पाहायला दिसत आहे। त्याचप्रमाणे आपण इथं संपूर्ण या समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज या प्रसादालयामध्ये 24 तास अन्नदान मोफत महाप्रसाद सर्व भाविकांना दिला जातोय। या ठिकाणी जवळपास 10-15 वर्षापासून धर्माबाद तालुक्याची सर्व महाप्रसाद टीम आपल्या सोबत आहेत। आपण पाहू शकतोय त्यांची अनेक वर्षापासूनची सेवा या महाप्रसादामध्ये सुरू आहे। तर आपण या सर्व भाविक आहेत महाप्रसाद सेवेकरी व आचारी, आपण यांच्याकडून जाणून घ्या आपण एवढ्या दिवसापासून सेवा करता, तुम्हाला काय वाटलं याबद्दल? जय श्रीराम। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य करीमनाथ महाराज व पीठ देवता दत्तात्रय महाराज यांच्या चरणी वंदन करून खूप आनंद होत आहे आम्हाला। 3 तारखेपासून आमची धर्माबाद तालुक्याची सेवा महाप्रसादासाठी लागलेली आहे आणि सुंदर अशी सेवा आम्ही करत आहोत आणि आम्हाला इतका आनंद आहे की सेवा करून असं मन तृप्त झालेलं आहे। कसं काय तृप्त झालं? म्हणजे सेवा केल्यानं काय होते हे आम्हाला समजा गुरुमाऊलीच्या आशीर्वादानं सेवा केले सेवेचं फळ काय असतं आम्हाला असं 3 तारखेपासून आम्हाला सर्व समजलं आहे। खरोखरच आपण पाहतोय या ठिकाणी संपूर्ण लहान युवापासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्यापर्यंत सर्व जण करतात। काका, तुमचं वय जवळपास 60-65 आहे, तर तुम्ही एवढ्या वयामध्ये सेवा करता, का करता? आम्हाला आनंद वाटते इथं आल्यावर आणि सेवेला असं उत्सुकपणा येते की आम्हाला काय तेवढं बरकत नव्हती मला, तर इथं आलं तसं असं इझी काम होऊन जाते। कोणतं बी काम केलं तर होत नाही असं होतं, यश प्राप्ती झाली इथं। तर आता आम्हाला असा आनंद होते इथं आलं की आळस येत नाही। आता 3 तारखेपासून आम्ही काम करता, आम्हाला बिलकुल आळस नाही, आणखीन 1-2 दिवस करायला नाही असं वाटतं। आता जवळपास महाप्रसाद सेवा 24 तास 48 तास झालंय हे सेवा चालते, याबद्दल आपण प्रसादामध्ये काय काय करताय? आम्ही वरण भात आणि बुंदी आणि भाजी असं करता। त्याप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण महाप्रसाद बनवण्यास सर्व आचार्य व सेवेकरी आहेत, त्याप्रमाणे प्रमुख आहेत। त्यासोबत आपण जाणून घेऊया आपण या महाप्रसादामध्ये आपण सर्व वरण सुद्धा करता, यामध्ये अनेक प्रकारचे फळभाज्या आहेत, त्यामध्ये काय काय वापरले जाते? अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आपल्या पीठाचे उत्तराधिकारी श्री कानिपनाथ महाराज यांच्या चरणास वंदन करून या मराठवाडा पीठ माऊली माहेर शिमुरगवन तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी दत्त जन्म वारी उत्सवासाठी आमची महाप्रसाद आचार्य टीम धर्माबाद जिल्हा नांदेड येथील सर्व आम्ही गुरु माऊलीच्या व दादाश्रींच्या कृपा आशीर्वादाने ही आमच्या आचार्य सेवा या 2007 पासून या मराठवाडा पीठावर जेव्हापासून आम्ही सुरू केलेलो आहोत तेव्हापासून आज आमच्या आचार्य टीमची या सेवेतून त्यांना एवढा आनंद की घरातील समस्या, दुःख, दारिद्र्य, आडी अडचण जे आहे माऊलीच्या चरणावर सोडून इथं 2 नाही 4-4, 6-6, 7-7 दिवस अशी सेवा अंतकरणातून चांगल्या प्रकारे करतात। जर यावेळेस आपण महाप्रसाद भात आणि वरण भाजी बुंदी वगैरे आहे तर त्या भाज्या पालेभाज्या 18 पदार्थ पालेभाज्या हे सर्व आपण विटामिक्स हे शरीराला चांगल्या प्रकारे शरीराला लाभणारा हा प्रसाद 18 प्रकारचं वरण जे आहे आपण चांगल्या क्वालिटीनं हा 24 तास ते 48 तास म्हणजेच आम्ही 2 तारखेला इथं संध्याकाळी 4 वाजता आलेलो आहोत, तेव्हापासून ही सेवा आमची महिला भगिनी आचारी गुरुबंधू सर्व या ठिकाणी 100 ते 125 लोकांची टीम या ठिकाणी 48-24 तास या ठिकाणी महाप्रसाद केलेले आहेत। त्याबद्दल आम्ही सर्वांनी या माऊलीची सेवा आणि माऊलीच्या कृपा आशीर्वादाने जेव्हा जेव्हा त्यांनी आदेश देतील गुरु माऊलीनं त्यावेळेस आम्ही कोणत्याही पीठावर कुठल्याही सेवेला आम्ही तत्पर राहणार आहोत। नाणीज असो, गोवा राहो, नाशिक राहो, कुठल्याही ठिकाणी आम्हाला पीठावर माऊली बोलतील त्या ठिकाणी आमची टीम त्यांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही सर्वजण करणार आहोत। अशीच आमच्या माऊलीच्या चरणी सर्वांची सेवा
घडावी अशीच सेवा आमची घडत राहावं आणि आमच्या संसारामध्ये सुख शांती स्थैर्य गुरु माऊलीच्या कृपाने सुख लाभो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. जय श्रीराम. आपण पाहतो या ठिकाणी जवळपास 2007 पासून धर्माबाद तालुक्यातील सेवा अतिशय सुंदर चालू आहे. त्याचप्रमाणे यामध्ये सर्व भक्तगण जोडत गेलेत आणि या ठिकाणी एवढा मोठा टीम सुद्धा महाप्रसादाची सुरुवात झाली. त्यासोबत आपल्या सर्व युवा मंडळी सुद्धा तरुण युवा सर्व त्यांनी काम धंदा सोडून या ठिकाणी त्यांनी येतात. दादा आपण काय करता, व्यवसाय काय आणि कुठून आलात? दादा मी धर्माबाद तालुक्यामधून आलेला आहे. मी खेड्यामध्ये व्यवसाय करतो. खेडेपाड्यामध्ये माऊलीच्या आशीर्वादाने चांगला व्यवसाय चालतो माझा. काय व्यवसाय? म्हणजे आपल्या जत्रामध्ये खेळ भांडे विकतो लेकरांचे आणि मुरमुरे कधी सिजनेबल धंदा आहे माझा. अच्छा, आपण हे धंदा करत आपल्याला ऊर्जा काय मिळाली, आपण हे कशा पद्धतीने सुरुवात केला व्यवसायाला? माऊलीचं नाव घेऊन सुरुवात केली धंद्याला. चांगला व्यवसाय चालतो माझा. आता तुम्ही 8 दिवस झाले इकडे येत आहे, 4-5 दिवसापासून, मग तुमच्या धंद्याचं काय? ते आम्हाला माऊलीच्या कृपा आशीर्वादानं त्या धंद्याचं दुप्पट भेटते बघा माऊली काय भेटते? इन्कम. आपण तुम्ही या संप्रदायामध्ये कस काय जोडल्या, काय तुम्हाला अनुभव आहे? अनुभव काय आम्हाला या सेवेमध्ये आल्यापासून खूप काही ऊर्जा मिळाली आहे. आम्हाला आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभलेलं आहे आम्हाला. एकट्यालाच लाभले का सर? नाही, सर्व आमच्या टीमला. कोण कोण? हे सर्व आहेत आमच्या टीमचे, नाही घरामधले, कुटुंबामधले? कुटुंबामध्ये सर्वांनाच. अच्छा. हम्म. मग आता काय करणार आता? यापुढे अशीच आमची सेवा करण्याची तयारी आहे. किती दिवस? अजून जोपर्यंत माऊली बोलतील तोपर्यंत करणार आम्ही सेवा. खरोखर आपण पाहतोय असे लाखो अनुभव या सर्व भाविकांना मिळाले आहेत. पाहतोय या ठिकाणी एकट्याने तरुण तडफदार व्यवसायाला सुरुवात केली. त्याने 5-7 दिवसापासून त्याने व्यवसाय बंद करून आलाय. इथे 8 दिवसात आम्हाला जे काही आम्हाला 10,000 भेटत, आम्हाला 20,000 भेटते. त्या भावाकडनं आपल्याला ऐकायला मिळाले. तर आपल्यासोबत सर्व आपण पाहतोय सर्व वयोवृद्ध आहेत. त्यांनी घरी काम करत नाहीत, पण इथं आल्यानंतर त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळते. कारण की या जगद्गुरु रामानंदाचार्यांच्या पीठामध्ये अशी शक्ती आहे की इथं लाखो भावी भक्त 2 दिवसापासून येत आहेत, जात आहेत आणि 24 तास महाप्रसाद सेवा या ठिकाणी सर्व महिला मंडळी, पुरुष, युवा या सर्वांनी या ठिकाणी बनवत आहेत. खरोखरच आपल्या घरी एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर आपल्याला ते तयार करणं होत नाही. सर्व या ठिकाणी लाखो भाविकांना या महाप्रसाद टीमच्या वतीनं महाप्रसाद आणि आश्रम सेवा समिती यांच्या वतीनं सर्व आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी सर्व आहेत, प्रमुख आचार्य सुद्धा यामध्ये आहेत. तर आपल्याला